नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या जनरल इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलवरती. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. काही महिलांचे हप्ते आता बंद झालेले आहेत. अशा कोणत्या महिला आहेत ज्या महिलांचे हप्ते बंद झालेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी इथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत माहिती दिली आहे. काय माहिती दिली आहे ते समजून घेऊया. दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे. तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांना 2,30,000, वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000, कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000. एकूण अपात्र महिला 5 लाख. सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. यात नमूद केले नसले तरी अदिती मॅडम यांनी सांगितलं आहे की PM किसान योजनेचा ज्यांना हप्ता मिळालेला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी आपल्या जनरल इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.